बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरामध्ये शाहिद याने 15 मुलींचं शोषण केलं, त्यांचे व्हिडिओ काढले, त्यांना ब्लॅकमेल केलं, त्यांना धमकावलं। यावरून आज ते गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या गावात बंद दरम्यान राडा झालेला आहे। हे अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे। अमरावतीच्या परतवाडाची पुनरावृत्ती झालेली आहे। त्याच्या निषेधार्थ गावामध्ये मोर्चा काढण्यात आला, आंदोलन करण्यात येतंय। गाव बंदची हाक दिली गेलेली आहे। या गावातलीच ही थेट दृश्य आपण बघतोय। कोल्हापुरातलं हे गाव आहे जिथली ही थेट दृश्य आहेत, जिथे गाव बंद करण्यात आलेलं होतं। पोलिसांशी संवाद साधला जातोय। त्याचा जो मित्र आहे त्याला सुद्धा तातडीने पकडा अशा स्वरूपाची मागणी पोलिसांकडे केली जाते आहे। पुलाची शिरोली असं या गावाचं नाव आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे शाहिद सनदी। 10 ते 15 मुलींचे व्हिडिओ त्याने काढले, त्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। आता त्या सगळ्या जणी एकाच धर्माच्या होत्या का, या लव जिहादचा काही अँगल आहे का, केव्हापासून हे सगळं सुरू होतं, या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। आज गाव बंदची हाक देण्यात आली आहे। या गाव बंदची हाक दिली गेली आहे त्या दरम्यानच हिंदुत्ववादी संघटना सगळ्या रस्त्यावर उतरल्या। पोलिसांशी, पोलीस प्रतिनिधींशी संवाद साधला जातो आहे। मोठा जमाव आज पुलाची शिरोली इथं जमलेला आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे या पुलाची शिरोली गावातच आता उपस्थित आहेत, पण वातावरण थोडं तणावाचं बनलेलं आहे। पोलिसांशी, पोलीस प्रतिनिधींशी हुज्जत घातली जाते। त्यांना विनंती केली जाते की लवकरात लवकर त्याचा जो सहकारी आहे त्याला सुद्धा पकडा आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचून काढा। गावकरी आक्रमक झालेले आहेत, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत, त्याला आमच्या ताब्यात द्या। मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्याला आम्ही चांगला धडा शिकवू असं या सगळ्या जमावाचं म्हणणं आहे। जमाव आक्रमक झालेला आहे। सध्या पोलिसांशी संवाद सुरू आहे। प्रचंड गर्दी वाढलेली आहे। जमाव तासनतास, क्षणाक्षण वाढतो आहे। तर इकडे बुलढाण्याकडे वळूया आपण। बुलढाण्यामधली बातमी अशी आहे की आज तिथं सुद्धा घरावर मोर्चा काढला जाणार आहे। कुणाच्या घरावर मोर्चा काढला जाणार आहे तर संजय गायकवाड यांच्या, आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढला जाणार आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन केला आणि तेही हे पुस्तक 37 वर्षांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे। 37-38 वर्षांपूर्वीचं हे पुस्तक आहे। तर या गायकवाडांनी जी काही त्या प्रकाशकाला धमकी दिली, फोन करून शिवीगाळ केली, अर्वाच्य भाषा वापरली। प्रकाश आंबी या प्रकाशकाचं नाव, प्रकाश आंबी यांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे संजय गायकवाड यांच्या विरोधात। आता आमदार रोहित पवार यांनी गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असं म्हटलेलं होतं। तो मोर्चा आज निघणार आहे। संजय गायकवाड यांच्या घरावर तो मोर्चा आज निघणार आहे। रोहित पवार त्याचं नेतृत्व करतील। एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरणं, घरात घुसून मारीन, जीभ हासडून काढीन आणि अश्लाघ्य भाषा आई आणि बहिणीबद्दल वापरणं हे सगळं अशोभनीय आहे असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। संजय गायकवाड यांनी त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली देखील, पण तरी देखील वारंवार संजय गायकवाड अशा प्रकारची वक्तव्य करत असतात। शिंदे गटाचे आमदार आहेत, शिंदेंनी सुद्धा त्यांना 2-2, 3-3दा आतापर्यंत समज दिलेली आहे, पण ते काही ऐकत नाहीत आणि वाटेल ते बोलत असतात। आणि बोलल्यानंतर मग जेव्हा गदारोळ होतो तेव्हा त्यांना उपरती होते आणि त्यानंतर मग ते माफी मागतात किंवा दिलगिरी व्यक्त करतात। आता सुद्धा तसंच झालंय। शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात कसा काय उल्लेख केला असं म्हणत त्या प्रकाशकाला, कारण गोविंद पानसरे तर आता हयात नाहीत, त्यांची हत्या झालेली आहे, त्यामुळे मग हा प्रकाशक जो आहे प्रशांत आंबी त्याला फोन केला आणि त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, बडबड केली। अचानकपणे त्याला फोन केला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय। नाशिकचं TCS प्रकरण सुद्धा प्रचंड गाजलं, चर्चेत आलं। अनेक धक्कादायक बाबी रोज त्यानंतर समोर येताना दिसतायत। या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिनं अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केलाय। जेव्हापासून
तिच्या अटकेसंदर्भातलं वॉरंट निघालंय, ती फरार आहे, तिने जामिनाकरता अर्ज केलेला आहे। सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या युक्तिवादात धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। संशयित आरोपी निदा खान हिनं पीडित महिलेला तिच्या घरी हिजाब घालणं, नमाज पठण करणं याचं ट्रेनिंग दिलं होतं असा दावा करण्यात येतोय। इतकंच नाही तर धर्मांतर करताना इस्लाम धर्माच्या श्रेष्ठतेचे काही व्हिडिओ आणि काही ॲप्स देखील त्या पीडितांना डाउनलोड करून या निदानच दिलेले होते असा धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। मोहम्मद पैगंबर यांचं पवित्र जीवन हा इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ देखील या पीडितेंना हिनच या निदा खाननं दिला होता असं समोर येत आहे। या प्रकरणामुळे TCS प्रकरणातील गांभीर्य अधिक वाढलेलं आहे आणि ही ती निदा खान आत्ता असं म्हणते की मी गरोदर आहे आणि म्हणून मला जामीन मिळावा। आज त्याच्याविषयी सुनावणी होईल। निदा खान या सगळ्या प्रकरणामध्ये TCSच्या प्रकरणामध्ये 2 महिला आतापर्यंत समोर आलेल्या आहेत। एक ती चेचानी, ती आतमध्ये आहे आणि ही दुसरी निदा खान, ही तर त्या दिवशीपासूनच फरार आहे ज्या दिवशी तिच्या बाबतीत अटक वॉरंट निघालं। इतर जे सगळे आरोपी आहेत ते सुद्धा आता आतमध्ये आहेत, त्यांची चौकशी केली जाते आहे। पण हिचा फार मोठा रोल होता या सगळ्या प्रकरणामध्ये, हिने त्या सगळ्यांना वाचवलेलं आहे। ही पीडितांच्या ज्या तक्रारी होत्या त्या वरपर्यंत जाऊ दिल्या नाही, त्यामुळे निदा खान हिला जामीन मिळावा यासाठी तिने आता जो अर्ज केलाय त्याच्यावर काय घडतं हे बघावं लागेल।